हाय हॅलो नमस्कार. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे की मी मस्तपैकी रेडी झाली आहे आणि निघाली आहे शॉपिंगला. घ्यायचं असं काही खास नव्हतं, पण मला इथे या 3 जीन्स आवडल्या आणि मी ट्राय केल्या. आणि हो, यूट्यूब इंस्टाग्रामला खूप असे की झुडिओचे सेल वगैरे दाखवतात, पण मी गेले तेव्हा काहीच नव्हतं आणि आहे त्याच रेटला होत्या, काही डिस्काउंट वगैरे काही नव्हत्या. तर इथे मी ही जीन्स पाहिली होती तर 899ला होत्या आणि एक होती ती 799ला होती. तर मला या तिन्ही जीन्स आवडल्या आणि मी त्या घेतल्या. पण माय मॉम वॉज लाईक की अरे किती जुन्या बाजारातून आणल्यासारख्या जीन्स दिसत आहेत, नको घेऊ त्या. तरी पण मी घेतल्या. माहिती नाही का, पण माझ्या मम्मीला झुडिओचे कपडेच आवडत नाही. तुमच्या घरी पण असं असतं का? मला कमेंटमध्ये पण सांगा बरं का. मला झुडिओमध्ये ठेवून मम्मी गेली स्टार बाजारमध्ये आणि मॉलमध्ये कुठेही जरी मम्मी मला कुठे सापडली नाही ना, जिथे किचनचं जिथे जिथे सामान असतं ना तिथे मला मम्मी बरोबर सापडते. आणि इथे सुद्धा मी असं ॲक्टिंग करते की हां मला खूप कळतं, इकडे तिकडे बघते, पण मला त्यातलं एवढं काही कळत नाही. उभं राहून फक्त बोर होण्यापेक्षा काय आपल्याला पण खूप कळतं, असं ॲक्टिंग केलेली काय वाईट. आणि फायनली मम्मीचं शॉपिंग झाली, माझं शॉपिंग झालं आणि आम्ही आलो घरी. आणि इथे बघा, याचं कधीही काम पाहिलं ना गाडीचंच काम चालू असतं, त्याला दुसरं काही सुचत नाही. 6 hours later. इव्हिनिंगला आमच्या परी मॅडम आल्या होत्या आणि थोडे गेस्ट आले होते, तर त्यांना घेऊन आम्ही गेलो डिनरसाठी. चालू केलाय. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मी म्हटलं होतं तुला, नारळ फुटला ना गुरु. मालिक वो देखो मी ऑर्डर केलं होतं चायनीज प्रॉन्स फ्राईड राईस केलं आणि खूप छान टेस्टी लागतं. तुम्ही पण एकदा ट्राय करा. सफेद कपड़ा ओ ऐसे है क्या? जज़ाकल्लाह, थैंक यू सो मच. बघा इथे मला कशा दोघीजणी एकटीला टाकलं आणि दोघी कशा पोज देत आहेत बघा, बिचारी मी. अरे क्या अनाप शनाप बोलती हो. A few moments later. बघा इथे माझ्या भुक्कड बहिणीला पुण्यात आलं की काय खाऊ आणि काय नको असं होतं. लगेच गेली आहे सावळा हरीमध्ये आणि मस्त आईस्क्रीम वगैरे घेतली आणि निघाली आहे लोणावळ्याला. आणि आम्ही सुद्धा सगळ्यांना बाय करून निघालो घरी. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी डेली व्लॉग्स बनवले पाहिजे की नाही हे सुद्धा सांगा. तोपर्यंत बाय.